हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता वाजलेले आहेत जवळपास सकाळचे 9 वाजत आलेले आहेत आणि आता इथे मी माझं सगळं आवरलं, अंघोळ पाणी वगैरे आणि आता इथे झाडलोट करून घेते. तर सकाळची ही बेसिक कामं असतात आपल्या गृहिणींची आणि ही बेसिक कामं जर आपण पटापट उरकली ना, तर सगळं घर प्रसन्न वाटतं आणि पटापट कामं करायला देखील आपल्याला हुरूप येतो. तर झाडू वगैरे सगळं मारून घेतलं, सोफ्याचे कवर देखील झटकून घेतलेले, तर ते कवर देखील व्यवस्थित लावून घेते. तर आज करायचं आहे मिसळ पाव. तर नाश्त्याला मिसळ पाव जर मी बनवला तर नाश्ता तर होऊन जाईल आणि ही जी मिसळची जी उसळीची आमटी असते तर ती मग दुपारच्या जेवणामध्ये होऊन जाईल. त्याच्यासोबत अंड्याची पोळी किंवा ऑमलेट वगैरे केलं तर कामच सोपं होऊन जातं. तर अशा पद्धतीने आज माझा स्वयंपाक आणि नाश्त्याचा बेत आहे. तर आज मिसळ बनवण्यासाठी म्हणजे मिक्स कडधान्य वापरणार आहे मी. शक्यतो मी मिसळ मिक्स कडधान्याचीच बनवते. म्हणजे असं ठराविक एकच कडधान्य न वापरता मिक्स कडधान्याची मी जर मिसळ बनवली तर मग सगळेच कडधान्य पोटात जातात. आणि मिसळ एक असा पदार्थ आहे ना, की पौष्टिक पण आहे आणि हेल्दी देखील आहे. कारण की मिसळीच्या आवडीने मुलं हे कडधान्य सगळेच व्यवस्थित मिक्स करून खाल्लं जातं. म्हणजे सगळेच पौष्टिक असे कडधान्य पोटात जातात. तर मिसळीसाठी इथे ना मी मसाला करून घेते आणि आजूबाजूला थोडासा पसारा दिसत असेल तुम्हाला कारण की मग सकाळी मुलाने चहा वगैरे घेतला तर टोस्ट वगैरे खाऊन तसंच ठेवलं होतं तर ते थोडंसं आवरलंय. तर माझा काही चहा वगैरे झाला नव्हता तर म्हटलं की हे मिसळचा मसाला भाजत भाजत थोडासा चहा घेते म्हणजे थोडंसं फ्रेश वाटेल मला पण. तर सकाळी सकाळी ना चहा किंवा कॉफी वगैरे घेतलं तर छान वाटतं. पण शक्यतो चहा वगैरे घ्यायचा माझा काही आज मूड नाहीये. तरी देखील मग म्हटलं की चला थोडासा घेतेच. कारण की सवयीप्रमाणे माणूस चहाकडे हे वळतंच वळतं. तर इथे मसाल्यामध्ये मी मिसळचा मसाला जो करतीये, तर त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये काय घातलेलं आहे, तर कांदा, टोमॅटो, खोबरं, तीळ घातलेले आहेत आणि सोबतच अख्खा गरम मसाला सगळा मिक्स असा जो असतो, तर तो घालून घेतलेला आहे. आणि आता ह्या सगळा मसाला छान असा लालसर भाजला तेल घालून आणि तो आता मिक्सरमध्ये काढून घेते. तर मिसळ बनवण्यासाठी किंवा मिसळ ज्यावेळेस आपण बनवतो त्यामध्ये जो मिसळीचा मसाला आहे तो देखील रेडीमेड मिळतो. पण माझा स्वतःचा असा अनुभव आहे की जेव्हा आपण अख्खे गरम मसाले जे असतात ना, खडे गरम मसाले जर ते आपण भाजून त्याची पेस्ट केली ना तर त्याचा स्वाद फ्रेश असा तयार होतो आणि चवदार अशी ही मिसळीची ग्रेव्ही तयार होते. मग हा मसाला तुम्ही चिकन, नॉन-व्हेज जे पण काही तुम्ही बनवाल, वाटणाचं जे ग्रेव्हीचे पदार्थ तर ते खूप छान असे चवदार बनतात. तर मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि ही जी उसळ होती मिक्स अशी, तर ती धुवून त्यामध्ये घालून घेतली कुकरमध्ये आणि 1 ते 2 मिनिटासाठी परतून घेते आणि झाकण लावून घेते. म्हणजे जवळपास 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये ही मिसळ तयार होऊन जाईल. तर नाश्त्याचे असे काही वेगळे पदार्थ ज्यावेळेस आपण करतो ना, जसं की मिसळ झालं, पावभाजी झाली, तर हे पदार्थ ना मी डायरेक्ट कुकरमध्ये फोडणीला घालते. म्हणजे 3 ते 4 शिट्यांमध्ये पटकन हे बनून तयार होतात. जास्त वेळ लागत नाही आणि झटपट हा असा मस्तपैकी टेस्टी चवदार नाश्ता घरच्या घरी आपण बनवून खाऊ शकतो. तर आता मिसळ म्हटली की इथे छान असा बारीक चिरलेला कांदा वरतून घालण्यासाठी आलाच पाहिजे. तर तोच कांदा मी इथे चॉपरमध्ये बारीक चिरून घेते. चॉपरचं काम असं आहे ना, की झटपट 1 ते 2 मिनिटामध्ये साधारणपणे हा कांदा एकदम बारीक असा होतो. तर ते आता इथे लिंबू पण पाहिजे मला, पण आज लिंबू नाहीये घरामध्ये आणि यांना सांगितलेलं लिंबू घेऊन या, पण ते विसरले. तर असो, एखादी वस्तू जर नसेल तर त्यासाठी काढून बसायचं नाही. आपण ॲडजस्टमेंट करणारी माणसं आहोत, तर होऊन जातं ते. तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे मी आणि आता इथे मिसळ देखील तयार झालेली आहे. तर मस्त अशी तर्री वगैरे आलेली आहे, तर जवळून दाखवते तुम्हाला. तर खूप छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे मिसळची. मिसळचा रस्सा ना थोडासा पातळच ठेवायचा. म्हणजे ज्यावेळेस आपण त्यामध्ये फरसाण घालतो तर ते लगेचच सगळा रस्सा शोषून घेतो. जर आपण दाटसर असा रस्सा बनवला तर आणखीनच मग ते दाटसर होऊन जातं. तर हा रस्सा थोडासा मला दाटसर वाटतो तर त्यामध्ये मी थोडंसं आता गरम पाणी घालून पुन्हा उकळणार आहे. हे जे फरसाण आहे तर ते आता मी थोडंसं बाउलमध्ये काढून घेते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस आपण मिसळ बनवतो ना तर त्याच्यामध्ये जे आपण फरसाण वापरतो
वापरणार असतो, तर हे जे फरसाण आहे ना शुद्ध असं बेसन पिठाचं म्हणजे चण्याच्या डाळीचंच बनवलेलं असलं पाहिजे, तर मग मिसळ खाण्याला मजा येते. तर इथे थोडंसं मी गरम पाणी घालून घेतलं आणि आता याला छान अशी दणदणीत उकळी काढून घेते, म्हणजे याची चव देखील बदलणार नाही आणि मस्तपैकी आता याची ग्रेव्ही देखील अशी पातळ मला हवी आहे तशी होऊन जाईल. फरसाण काढलंय, मिसळ देखील तयार होऊन जाईल 1 ते 2 मिनिटांमध्ये याची ग्रेव्ही. आणि आता इथे मुलांना मी लगेचच सर्व करायला घेते. तर मिसळ पाव, पावभाजी असे जे पदार्थ आहेत ना, आपण बाहेर जाऊन खाऊ शकतो. पण असे पदार्थ आपण बाहेर विकत किती जरी खाल्ले, तर मनसोक्त जर खायचं असेल ना, तर मस्तपैकी घरच्या घरी आपल्या मनाला आवडेल तसं आपण मस्तपैकी बनवून खाऊ शकतो, ते देखील पोटभर. तर तसंच असं मिसळ जी मी करते, तर ती मुलांना इतकी आवडते ना, तर मग घरामध्ये केलेली मिसळ पोटभर खातात ते. तर ते एक प्लेट मी तयार केलेली आहे मिसळची आणि इथे मुलाला देखील भूक लागलेली आहे, तर त्याला म्हटलं ये आणि घेऊन जा. तर आता हे त्याला बनवते आणि मोठ्याला देखील प्लेट बनवून तयार ठेवते. तर भूक लागलेली आहे, तर पटापट पटापट या दोघांना देऊन टाकलं मी आणि आता इथे मी माझी प्लेट तयार करते. तर मस्तपैकी मिसळीचा जो रस्सा आहे ना, इतका टेस्टी आणि चवदार झालाय आणि त्याचा सुगंध फ्लेवर खूप छान येतोय. तर त्यामध्ये फरसाण घालते मी. फरसाण मी नेहमी शुद्ध बेसन पिठाचंच वापरते आणि हे जे आपले मिक्स फरसाण असतं ना, म्हणजे वेगवेगळे असे त्याच्यामध्ये पिठं वापरून केलेलं, तर त्याची चव येत नाही प्रॉपर. तर ही प्लेट मी तयार केली स्वतःला आणि आता मी स्वतः नाश्ता करून घेणार आहे. नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर इथे जी भांडी वगैरे पडलेली तर ती सगळी स्वच्छ करून घेते. भरपूर कामं आहेत मला. खूप दिवसापासून माझं असं चाललं होतं, की एक मनी प्लांट लावायचा होता मला आणि तो मनी प्लांट लावण्यासाठी मी एक छानशी कुंडी देखील आणलेली. तसं बघायला गेलं तर त्या कुंडीमध्ये ना मला शेवंतीची झाडं लावायची होती. एक रोप लावायचं होतं, जे असं भरगच्च असं फुलांनी भरलेलं असेल. पण ती शेवंती ना जास्त अशी टिकलीच नाही. लगेचच काहीच दिवसामध्ये ती सुकून गेली. मग ती कुंडी तशीच रिकामी होती. तर विचार केला की नाही आज त्याला मुहूर्त लावायचाच आणि हा जो मनी प्लांट आहे तो मला छोट्याशा कुंडीमध्येच लावायचा आहे. मोठ्या कुंडीमध्ये आहे, पण इथे मला किचनमध्ये ठेवायला हवा होता, म्हणून मग मी छोट्या कुंडीमध्ये आज तो लावून घेणार आहे. सगळ्यांचा नाश्ता झाला आणि त्यानंतरच मी आता लादी वगैरे देखील पुसून घेणार आहे. कारण की काय होतं, नाश्ता वगैरे करत असताना मुलांकडनं थोडंफार काहीतरी लादीवरती सांडलं जातं आणि मग पुन्हा ते झाडल्यानंतर थोडंसं तेलकट वगैरे अशी लादी होते. तर म्हटलं की सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतरच लादी पुसणार आहे. भांडी वगैरे घासून झाली आहेत, धुवायची आहेत, पण त्याआधी म्हटलं हे सिंक वगैरे स्वच्छ घासून घेते आणि मग ही घासलेली भांडी सगळी सिंकमध्ये ठेवून देते. म्हणजे कसं आहे, हातासरशी सिंक देखील घासलं जाईल आणि घासलेली भांडी स्वच्छ अशा सिंकमध्ये ठेवली जातील. तर सिंक बरोबर ही सिंकची जी जाळी होती ती देखील घासून स्वच्छ केली. आता माझ्या सिंकच्या जाळीला ना एकदम बारीक अशी जाळी असते की नाही, जो आपण चहा गाळतो त्या टाईपची ही इथे जाळी आहे. त्यामुळे ना जास्त खरकटं वगैरे या पाईपमध्ये अडकत नाही आणि पाईप देखील माझा चॉकअप वगैरे होत नाही. तर सिंक घासून घेतलं आणि ही सगळी भांडी मी बेसिनमध्ये ठेवली. थोडंसं हा किचनचा ओटा क्लीन करते आणि मग आता ही सगळी जी भांडी आहेत या बास्केटमध्ये ठेवणार आहे. तसं बघायला गेलं तर रोजचीच ही कामं आहेत. कधी-कधी कंटाळवाणा आपल्याला वाटायला लागतं ही कामं. कारण की रोजचीच ती कामं असतात, पण हे करण्याशिवाय आपल्याला पर्याय पण नाहीये. तर म्हणून आता हे काय केलं, सगळी भांडी घासून या बास्केटमध्ये ठेवते आणि थोडीशी आता निवांत बसणार आहे मी. तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून मी एक वेब सीरीज बघतीये. तर थोडा-थोडा मला जसा वेळ मिळेल ना, तर त्या वेळेमध्ये मी वेब सीरीज बघते आणि ऑनलाईन एक छान अशी कादंबरी वाचते. तर खूप छान वेळ जातोय माझा. उन्हाळ्याच्या सुट्टीमधला हा माझा एक फेव्हरेट टाईम असतो, की ज्यामध्ये मी फक्त वेब सीरीज बघण्यामध्ये आणि माझ्या आवडीच्या कादंबरी वाचण्यामध्ये मला जास्त आवडतं. तर मी तो माझा वेळ तिथे देत असते. बरं वाटतं थोडंसं असं छान वेगळं एंटरटेनमेंट, की नाहीतर मग तेच टीव्हीमध्ये सीरियल, सिनेमे ते बघून कंटाळा येतो. झालीच सगळी भांडी माझी आणि आता हे सगळं झाल्यानंतर किचनचा ओटा देखील व्यवस्थित क्लीन करून घेते, पुसून घेते. म्हणजे हा ओलसर वाटणार नाही आणि किचन आता सगळं स्वच्छ होईल. आज काही जास्त स्वयंपाकाचं टेन्शन नाहीये मला, कारण की इथे मिसळ वगैरे झाल्यानंतर नाश्ता तर आता केलाय मुलांनी पोटभर आणि आता जसं त्यांना लहर येईल ना, तर तसं ते मिसळ पावच खातील. नाहीतर मग छान असं या ग्रेव्हीमध्ये फरसाण वगैरे घालून खातील. तर आता मुलांचं झालेलं आहे. तर त्यांना आता मी सांगितलंय, की हे इथे बनवून ठेवलंय, आवडेल तर खा नंतर. लादी पुसून घेतेय मी. सगळी लादी वगैरे पुसून घेतल्यानंतर छान असं जे लादीला असं तेलकट वगैरे जे वाटत होतं मला, तर ते सगळं आता मी काढून टाकलंय आणि मस्तपैकी स्वच्छ आता झालेलं आहे माझं घर.
तर सगळं झालंय, पण सगळ्यात एक शेवटचं काम म्हणजे कपडे राहिले होते वाळत घालायचे. तर म्हटलं आता चला ते कपडे देखील सुकत घालते. आता हे कपडे ना, आता बाहेरचं वातावरण तुम्ही पाहू शकता, नुसते ढग येतायत आणि इतकं प्रचंड गरम होतंय ना, पण पाऊस काय पडत नाहीये. तर परवाच्या रात्री खूप छान असा पाऊस झाला होता आणि काल रात्री थोडासा रिमझिम पाऊस पडल्यासारखा झालाय. पण आता ना सकाळी थोडंसं ऊन पडलेलं आणि त्या उन्हामुळे ना नुसत्या अशा घामाच्या धारा लागल्यात, दमटपणा जास्त जाणवतोय. तर ते एकदाच असं छान असा पाऊस पडला की कदाचित मस्तपैकी असा गारवा वातावरणात तयार होईल. तर त्याआधी म्हटलं की हे सगळे कपडे वाळवून घेते. तर आज ना मला माझे हे जे केस आहेत ना, तर ते कट करायचे. तर जास्त काही कट करणार नाहीयेत. हे केसाचे जे शेंडे आहेत ना, तर ते थोडेसे असे ना असे एकदम लहान असे शेपटीसारखे झालेले आहेत. तर म्हटलं ते जे शेंडे आहेत तर तेच मला थोडेसे कट करायचे आहेत. तर आता हे शेंडे ना मी कधी-कधी माझ्या मिस्टरांकडनं कट करून घेते केसांचे किंवा मग असं जर माझी ही भाची वगैरे आली तर तिच्याकडनं मी कट करून घेत असते. तर अशा पद्धतीने मी कट करते. तर एवढेसे केस कट करण्यासाठी काही पार्लरमध्ये जाऊन उगाचच 100-150 रुपये घालवण्यात काही फायदा नाहीये. सरळ केस अशा पद्धतीने पोनी बांधून घ्यायची, वरती एक रबर सिक्युअर करून घ्यायचा आणि एक मध्यभागी असा एक रबर सिक्युअर करून खाली एका लाईनीमध्ये तो रबर खेचून घ्यायचा आणि छान असे आता हे केस सेट झाल्यानंतर कात्रीने अशा पद्धतीने कट करायचे, जे आता हिने कट केलेले आहेत. तर इतके मी हे शेंडे कट केलेले आहेत. तर असे दुभंगलेले केस नाहीये, 2 फाटे फुटलेले, पण तरी देखील म्हटलं की केस जर कट केले ना, तर थोडेसे वाढतात देखील छान आणि त्याला एक दाटपणा येतो. तर हे बघा खिडकीमध्ये हे पानफुटीचं झाड आहे आणि हा जो मनी प्लांट आहे हा इतका वाढलाय, इतका सुंदर वाढलाय ना हा. तर ह्याला ना मी सुरुवातीला पाण्यामध्ये लावला होता, पण पाण्यामध्ये तो काही जास्त आला नाही म्हणून मग मी तो काढून हा मातीमध्ये लावला. तर मातीमध्ये इतका सुंदर आला हा. तर आता म्हटलं हा बऱ्यापैकी आता मोठा झालाय, तर ह्याच्यातला थोडासा तुकडा मी कट करणार आहे आणि हा तुकडा जो आहे ना, हा तुकडा मी कुंडीमध्ये लावणार आहे. तर मला किचनमध्ये थोडंसं हवंच होतं. तर ही बघा ही छोटीशी कुंडी स्पेशली मी ना छोटीशी अशी झाडं अशी फुलांची जी असतात शेवंती म्हणा किंवा अशी झुपकेदार झाडं त्यासाठी मी घेतली होती. पण ती शेवंती सुकली आणि ही कुंडी तशीच पडून राहिलेली. मग आता मी काय केलं ह्या कुंडीमधला कचरा काढलाय आणि आता फोर्कने ही माती थोडीशी लूज करून घेते. माती व्यवस्थित खाली वर करून घेतल्यानंतर हे जे मनी प्लांटचा हा तुकडा जो तोडलेला आहे तर तो आता मी ह्या कुंडीमध्ये लावणार आहे. थोडीशी माती ओली करून घेते मी. तर ना ही बघा यू-पिन घेतलेली आहे, माती ओली करून घेते. आता तुम्ही म्हणाल यू-पिन कशाला? तर आता हा जो तुकडा आहे तो व्यवस्थित या कुंडीमध्ये मातीच्या आतमध्ये त्याचं जे मनी प्लांटचं मूळ आहे ते व्यवस्थित सिक्युअर होण्यासाठी मी हे यू-पिन घेतलेली आहे. तर आता ह्या यू-पिननेच मी व्यवस्थित हे जे मनी प्लांटचा तुकडा आहे तो व्यवस्थित लावणार आहे त्यामध्ये. तर तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर मला ना इथे महत्त्वाचं एक सांगायचं आहे, झाडं ना आपल्या घरामध्ये किंवा कुंडीमध्ये असावीत. तर झाडं आपल्या मनाला इतकी प्रसन्न करतात ना, कधीतरी आपला मूड ऑफ असतो किंवा मग असं उगाचच भकास वगैरे वाटायला लागतं किंवा मग मन नाराज वगैरे वाटायला लागतं. तर अशा वेळेस ना सरळ तुम्ही असे झाड असलेल्या ठिकाणी जाऊन बसा. साधारणपणे 5 ते 10 मिनिटांमध्येच तुम्हाला इतकं प्रसन्न वाटायला लागेल ना, तर मस्तपैकी एक वाऱ्याची झुळूक आणि त्यावर हलणारी झाडांची पानं आणि फुलं इतकं मन प्रसन्न करून जातात, तर खूप छान वाटतं. तर हे बघा मी अशा पद्धतीने मनी प्लांट लावलाय. तर आजचा व्हिडिओ 1% जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.